दोन सलामीवीर देखील मैदानावरती दाखल झाले. दोन पंच मैदानावरती पोहोचणार आहेत. मुख्य पंच लक्ष्मण खंडागळे सर, स्क्वेअर लेग पंच सलीम सर आणि यानंतर मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय लक्ष्मण मांढरे सरांना. या स्वागत आहे. हॅलो. स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीग 2024 तिसरं पर्व आपण पाहतोय. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील काय मॅन ऑफ द मॅच, फायटर ऑफ द मॅच आपण या ठिकाणी वितरित करतोय. मोशी टीम आपल्याला विनंती करतो आपण या इकडे. मोशी टीमचे कॅप्टन आणि खेळाडू विनंती करतो आपण या ठिकाणी आपल्याला सन्मानित केलं जाईल. चला पटकन. डॉक्टर प्रताप आपण या ठिकाणी यायचे पहा. आणि डॉक्टर अमृत पेरणे आणि डॉक्टर प्रताप आपल्याला विनंती करतो आपण या. पहिला चेंडू पाहतो आपण. अप्रतिम सरळ चेंडू यष्टीरक्षक हातामध्ये गेलाय. निर्धाव. हॅलो.
मॅच डॉक्टर प्रताप यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. मी अजिंक्य सरांना विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करायचे. जोरदार टाळ्या डॉक्टर प्रताप यांच्यासाठी. फायटर ऑफ द मॅच. त्याचबरोबर आणि आपल्या समेत डॉक्टर प्रताप या ठिकाणी आहेत. फायटर ऑफ द मॅचचे ते मानकरी ठरलेत. सर काय सांगाल, आज या स्पर्धेमध्ये आपण दाखल झालात, चांगल्या प्रकारे खेळ आपल्या संघाने केलात. खेळामध्ये हार जीत या सगळ्या गोष्टी होत असतात, परंतु खरं तर डॉक्टरांचं शेड्यूल म्हटलं की 24/7 अशा प्रकारे व्यस्त असतं आणि त्यातून वेळ काढून आपण आज या ठिकाणी आपली टीम घेऊन आला. चांगल्या प्रकारे खेळ आपला या ठिकाणी आपण दाखवलेला आहे. काय सांगाल या स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वादिवशी आणि विशेष म्हणजे डे नाईट प्रथम तास या ठिकाणी स्पर्धा होते, या बाबतीत आपण काय सांगाल? सर्वात प्रथम ही टुर्नामेंट ऑर्गनाईज करण्यासाठी डॉक्टर अजिंक्य सर आणि त्यांची टीम दरवेळी मेहनत घेते. आम्ही दुसऱ्यांदा पार्टिसिपेट झालेलो आहे. यावेळीचा आनंद एवढाच आहे की आम्ही नेक्स्ट राऊंडला गेलोय, गेल्या वेळेला नव्हतो. टुर्नामेंट घेणं आम्ही भरवतो, पण खूप कष्टाचं काम राहतं आणि खरंच बघायला हायलाइटिंग टुर्नामेंट म्हणून खेळायला इथे यायला कधी पण सर्वांनाच आवडतं. माझ्या टीमचं मोशी डॉक्टर असोसिएशनचं आमचे अध्यक्ष अमृत पेरणे यांनी सर्व टीम अरेंज केली, त्यांच्याबद्दल त्यांनाही आमच्या सर्वांकडून धन्यवाद. आम्ही परत एकदा अजिंक्य सर आणि त्यांच्या टीमला मनापासून धन्यवाद. त्यांनी आम्हाला बोलवलं आणि अशाच माझ्या मते महाराष्ट्रातली मोठी टुर्नामेंट त्यांनी भरवावी. इथून पुढे ही सदिच्छा. धन्यवाद सर, तुम्हाला पुढील फ्युचरसाठी खेळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. ऑल टीम मनापासून धन्यवाद. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सामना सुरू आहे. कोपरगाव डॉक्टर्स 11 विरुद्ध राहुरी रॉयल्स अशा दोन संघांदरम्यान. कोपरगाव डॉक्टर्स 11 संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं दुसरं षटक जे सुरू आहे, गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर संदीप यांना आपण पाहतोय. तर डॉक्टर प्रशांत दिघे आणि डॉक्टर गणेश वाणी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना धावफलकावरती 13 धावा. यावेळेस बहुत बढ़िया अपील और सीधी उंगली आसमान की तरफ. फलंदाज बात. मध्ये पाहतोय वाढवत असताना दरम्यान 14 धावा. हॅलो 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 हॅलो. यावेळेस सुरेख चेंडू पाहतो आपण डॉक्टर संदीप यांचा. दरम्यान सरळ चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. डॉट. धावफलकावरती 14. डॉक्टर गणेश वाणी दरम्यान यावेळेस स्ट्राईक एंडला. स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीगचं तिसरं पर्व अतिशय उत्साहामध्ये पाहतो आपण संपन्न होत आहे. आजचा दुसरा दिवस. याच बरोबर स्क्वेअर लेगला आखून टप्प्याचा चेंडू होता, पूल केलाय, नो बॉल आणि याच बरोबर चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा.
पण तिथे पंचांनी जो निश्चितपणे दिला गेलाय फ्री बॉल. फ्री बॉलवरती मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कोणत्या प्रकारची धाव तिथे मिळणार नाही. दरम्यान निर्धाव चेंडू गेलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 1 फलंदाज बाद आणि कोपरगाव डॉक्टर्स 11 19 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर अक्षय. पुणे नगर यांकडून राहुरी रॉयल्स एक्सप्रेस डॉक्टर अक्षय. यावेळेस स्टेप आउट करत हलक्या हाताने पाहतो आपण. काही उचलली घेणारा चेंडू. दरम्यान त्यावरती सिंगल मिळेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एका धावेच्या सहाय्यानं धावपलकावरती वाढ होईल. कोपरगाव डॉक्टर्स 11 20 धावा धावपलकावरती असणार आहेत. डॉक्टर गणेश दरम्यान यावेळेस स्ट्रायकेनला गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये. डॉक्टर गणेश वाणी यांच्या बॅटमधून आलाय खणखणीत षटकार. सलगचे 2 षटकार डॉक्टर गणेश वाणी यांच्या बॅटमधून. तर डॉक्टर अक्षय साळुंके यांच्या गोलंदाजीवरती मात्र इथं हल्ला बोल चढवलाय. दरम्यान षटकारानं धावपलक पुढे जाऊन पोहोचेल. 32 धावा कोपरगाव डॉक्टर्स 11. यावेळेस मात्र डीप मिड विकेटचा खेळाडू पाहतो आपण चेंडूवरती असेल. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी पळून ज्या पूर्ण केल्या गेल्यात. पहा 2 धावीबरोबरच धावपलक वाढेल. जाऊन पोहोचेल तो म्हणजे 34 धावा. यावेळेस वाईडिश पूर्ण क्षेत्ररक्षक दरम्यान धावबाची संधी. तिसऱ्या पंचांकडे जी दाद मागितली जाईल पहा. थर्ड अंपायरकडे डिसिजन येतोय. दरम्यान धावबासाठी बघूयात आपण. आणि थोड्याच वेळामध्ये तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. बघूयात आपण. डिसिजन पेंडिंग आहे.
फलंदाज बाद होतोय पा. तिसऱ्या पंचांचा निर्णय पोहोचतोय. फलंदाज धावबाद. गॅदर केलं जाईल. सिंगल मिळेल. एका धावेबरोबरच धावफलक पुढे पोहोचेल जाऊन. दरम्यान 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 2 फलंदाज बाद. कोपरगाव संघाच्या 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये बघितलं आपण कोपरगाव संघाची गोलंदाजी, कोपरगाव संघाची फलंदाजी. खरं तर क्षेत्ररक्षण किंवा गोलंदाजीमध्ये काहीसा बॅकफुटवरती होता संघ, परंतु फलंदाजीमध्ये काय कमाल केलेली आपल्या सर्वांनी निश्चितपणे इथं बघितली. बॉलरचं नाव कळवा. डॉक्टर वैभव. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण 4थ्या क्रमांकाचे षटक घेऊन. सात षटकांचा जो सामना आपण पाहतोय मैदानामध्ये सुरू आहे. आणि बघायचं 7 षटकांमध्ये अगोदर जर बघितलं आपण 100 क्रॉस केलेला असताना देखील राहुरी रॉयलच्या फलंदाजांनी प्रचंड तगडी बॅटिंग लाईन असलेला हा संघ आणि या 100च्या अगदी ओलांडलेल्या धावा देखील त्याचा पाठलाग राहुरी रॉयल संघाने केलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. त्यामुळे या संघाच्या अगेन्स्ट एक मोठा धावफलक उभं करणं कोपरगाव संघाला देखील निश्चितपणे गरजेचं राहणार आहे. परंतु जर आणि तरची गोष्ट बघूया. डॉक्टर वैभव गोलंदाजी मार्कवरती असताना यावेळेस स्क्वेअर लेगला चेंडू पाहतो आपण. तिथून अगदी ग्लास काढण्याचा प्रयत्न, मनगटाच्या साईडनं फटका खेळला आणि दरम्यान त्यावरती सिंगल मिळेल. एका धावेच्या साईडनं धावफलक पुढे पोहोचेल जाऊन 36 धावा कोपरगाव डॉक्टर्स 11. काल आपण बघितल्या स्पर्धेमध्ये फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवलाय. दरम्यान कोणती धाव इथं नसेल. काल देखील आपण पाहिल्या स्पर्धेमध्ये 8 संघांना खेळताना आज पुन्हा एकदा आजच्या दुसऱ्या दिवशी आपण 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय. यावेळेस पायचे तिथे बॅटची कडा, यष्टीरक्षक बनला भक्षक, फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये डॉक्टर प्रसाद. धावफलकावरती 36 धावा असताना 3 फलंदाज बाद होत आहेत कोपरगाव डॉक्टर्स 11 टीमचे. दरम्यान न्यू बॅटर डॉक्टर प्रसाद समोर सामना करतील आणि पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. एक मोठं अपील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, परंतु पंचांवरती कोणताही परिणाम इथे होणार नाही. कोणताही संपर्क बॅटचा बॉलचा जो मैदानाच्या आतमध्ये निश्चितच नसणार आहे. 4थ्या क्रमांकाचे षटक मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर वैभव सुंदर गोलंदाजी करताना. यावेळेस मात्र अगदी गोलंदाजी करत असताना पाहतो आपण डॉक्टर वैभव बरेचसे फ्लोमध्ये पुढे गेले होते. एव्हाना संधी होती पहा. दरम्यान षटक संपलंय. 4थ्या क्रमांकाचं धावफलकावरती 3 फलंदाज बाद असताना 36 धावा कोपरगाव डॉक्टर्स 11.
डॉक्टर प्रकाश गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण गोलंदाजी करण्यासाठी. 36 लॉस ऑफ 3 विकेट्स. 5व्या षटकाला प्रारंभ. प्रथमेश पवार यावेळेस स्ट्रायकिंगला सामना करतील. यावेळेस पॉइंटच्या दिशेने फटका. 1 बाउन्स चेंडू सीमा पार. खणखणीत फटका. 4 रन चौकार. धावा कोपरगाव डॉक्टर्स 11 टीमच्या पाहायला मिळत आहेत. सुंदर प्रकारची गोलंदाजी डॉक्टर प्रकाश यांची पहिला चौकार आल्यानंतर अतिशय नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेचा चेंडू दरम्यान डीप मिड विकेटचा खेळाडू चेंडूवरती असेल त्यावरती सुंदर प्रकारचा झेल आणि दरम्यान फलंदाज 4थ्या क्रमांकाचा तिथे बाद. बेचाळीस धावा धावफलकावरती 5 फलंदाज कोपरगाव संघाचे बाद होत आहेत. अर्धा डाव जर बघितला आपण इथे कोसळला एका बाजूला. एका पाठोपाठ एक फलंदाज इथे बाद झालेत. 42 धावा धावफलकावरती 6वं षटक आपण पाहतोय. गोलंदाज डॉक्टर वैभव. सुंदर प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. न्यू बॅटर डॉक्टर सुनील शिंदे यावेळेस स्ट्राईक एंडला डावखुऱ्या हाताने फलंदाजी करण्यासाठी सज्ज असणार आहेत.
वेळ वाचवा, स्पीडअप. तेज तर्राट चेंडू पाहतो आपण यावेळेस डॉक्टर वैभव यांचा पहा. दरम्यान डॉट निर्धाव चेंडू इथे बघायला मिळेल. 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 5.2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 42 बनवले गेलेत पहा 5 फलंदाज बाद असताना. यावेळेचा चेंडू दरम्यान डीप लॉंग ऑन क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल. केवळ एक धाव डॉक्टर सुनील शिंदे यांना मात्र इथे मिळणार आहे. एका धावेच्या सहाय्यानं धावफलक कोपरगाव संघाचा पुढे जाऊन पोहोचतोय. 43 धावा 7.82 च्या सरासरीने आतापर्यंत धाव बनवले गेलेत. आणि हाच जर आपण जर पाहिलं प्रोजेक्टेड स्कोर कायम ठेवला तर 54 धावांपर्यंत 7 षटकांमध्ये कोपरगाव संघ मजल मारू शकेल. परंतु यामध्ये नक्कीच तुम्हाला बदल करावा लागेल, वाढ करावी लागेल. याच बरोबर कमालीचा चेंडू पाहतो आपण डॉक्टर वैभव यांचा. कारण एका बाजूनं राहुरी रॉयल्स टीमची आपण फलंदाजी पाहिलेली आहे. एक मोठी बॅटिंग स्ट्रेंथ असलेला हा संघ, त्यामुळे त्या संघाच्या अगेन्स्ट एक मोठा धावफलक उभं राहणं नक्कीच गरजेचं राहणार आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला फलंदाजी करता आणि मॅक्झिमम स्कोर उभा करता त्यावेळेस ॲडव्हान्टेज राहतं तुम्हाला खरं तर. किंवा क्षेत्ररक्षण करत असताना कमी परिश्रम तुम्हाला घ्यावे लागतात. परंतु ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला फलंदाजी करता, कमी धावा बनवल्यात, तर मात्र तुम्हाला क्षेत्ररक्षण करत असताना, गोलंदाजी करत असताना फार मेहनत घ्यावी लागते, फार परिश्रम निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये घ्यावे लागतात. आणि यावेळेस स्टेप आउट करत पाहतो आपण. दरम्यान खेळण्याचा प्रयत्न, त्यावरती अगदीच खेळपट्टीजवळच राहिलेला चेंडू, त्यावरती सिंगल. 1 धाव तिथं बघायला मिळाली. दरम्यानच्या 5व्या क्रमांकाच्या षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. धावफलकावरती आपण जाऊयात, माफ करा 6व्या क्रमांकाचं धावफलकावरती आपण जाऊयात. 5 फलंदाज बाद आणि 44 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डॉक्टर महेश यांच्या हातामध्ये पाहतो आपण अंतिमचं षटक. वा, याच बरोबर चेंडू पाहतो आपण सरळ यष्टीरक्षक हातामध्ये गेलाय. डॉट निर्धाव स्वरूपाचा, क्रिकेटच्या परिभाषेमध्ये हाणामारीचं षटक मैदानाच्या आतमध्ये. आणि बघायचंय आता शेवटच्या षटकामध्ये कोपरगाव 11 कुठपर्यंत मजल मारेल. याचबरोबर पायासमेत घेणारा चेंडू पाहतो आपण. सुंदर गोलंदाजी दरम्यान कुठच्या प्रकारची धाव तिथं नसणार आहे, पंच कळवत आहेत. धावफलक स्थिर असेल तो म्हणजे 44 धावा. डॉक्टर सुनील शिंदे आणि डॉक्टर विनय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर मोठी पार्टनरशिप कुठेच आपल्याला बिल्ड होताना बघायला मिळेल. आणि यावेळेस कोपरगाव डॉक्टर्स 11 संघाची किंवा मोठे फटके थोडेसे दुरापास्त अगोदरच्या मॅचमध्ये काहीच बॅकफुटवरती असलेला गोलंदाजीने क्षेत्ररक्षामध्ये बॅकफुटवरती असलेला राहुरी पाहतो आपण. परंतु या सामन्यामध्ये मात्र काहीसं कमबॅक करताना आपल्याला आपण त्यांना पाहतोय. गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये यावेळेस 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होणार आहे. तब्बल 46 धावा. खरं तर एका विजयानं देखील पाठीमागच्या सामन्यातले आपण पाहतो एक मोठा विजय साकार केला. एक चांगला प्रेक्षणीय सामना झाला आणि त्यानंतर त्यांचा वाढलेला आत्मविश्वास, कॉन्फिडन्स तो निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतोय. याच दरम्यान बिग हिट केलाय. पायचे क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये अगदी डीप लॉंग ऑफ वरून कव्हरच्या दिशेने धावती म्हणून गॅदर करण्याचा प्रयत्न. याचबरोबर डिरेक्ट हिट फलंदाज धावबाद.
फलंदाजाला मात्र घरटं सोडावं लागलं. जो किस्मत में होता है वही होता है और जितना लिखा होता है उतना ही मिलता है, वैसे ही मैदान के अंदर देखने को मिला. 6 फलंदाज बाद होत आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर डॉक्टर अमित. यावेळेस सुरेख चेंडू आणि दरम्यान फलंदाज तिथे पाहतो आपण बाद होताना. बॅक टू बॅक कॉट बिहाइंड द शिकार. फलंदाज बाद. बाकी असताना याच बरोबरचा चेंडू दरम्यान बॅक टू दी बॉलर खेळा. क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल एक धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न तिथं पाहायला मिळाला नाही. सिंगल मिळेल. एका धावेबरोबरच धावफलक पोहोचताय पुढे जाऊन 48 धावा. विजयाचं समीकरण असेल 42 चेंडू आणि तब्बल 49 धावा. चला कोपरगाव डॉक्टर्स 11 आपण क्षेत्ररक्षण लावण्यासाठी चला पटकन मैदानाच्या आतमध्ये. तर राहुरी रॉयल्स आपली सलामीची जोडी सलामीवर आपण पटकन मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. नेक्स्ट मॅचचा थँक्यू डीजे डॉक्टर विष्णू गोलब सरांना आम्ही विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याचा नाणेफेक आपण करतोय आणि यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायचा आहे. टीम यंग स्पंदन विरुद्ध शिवनेरी वॉरियर्स या दोन संघांदरम्यान बिग बॅटल यानंतर आपल्याला बघायचं आहे. डॉक्टर विष्णू गोलब सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण यस कॅमेरा पर्सन आपण टॉस करतोय. पीटीसी लाईव्हचे आमचे कॅमेरा पर्सन आपण कव्हर करायचे टॉस. यानंतर होणारा सामना टीम यंग स्पंदन आणि शिवनेरी वॉरियर्स या दोन संघांदरम्यान डॉक्टर विष्णू गोलब सरांच्या शुभ हस्ते या नंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक होताना आपण पाहतोय. हॅलो 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 थँक्यू डीजे थँक्यू. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस केला गेलाय यंग स्पंदन आणि शिवनेरी वॉरियर्स या दोन संघांदरम्यान. यानंतर होणारा सामना टॉस जिंकलाय टीम स्पंदन आणि क्षेत्ररक्षण अजून निर्णय मला वाटतं पेंडिंग आहे. थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल. आजच्या दिवसातील 9व्या क्रमांकाचा तो सामना असणार आहे. टीम यंग स्पंदन आणि शिवनेरी वॉरियर्स या दोन संघांदरम्यान यानंतर होणारा सामना. जाऊया मैदानामध्ये. सेकंड इनिंग्सला होईल प्रारंभ. राहुरी रॉयल संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये डॉक्टर वैभव आणि डॉक्टर संदीप. तर गोलंदाजी मार्गवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी डॉक्टर प्रसाद.
जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. यानंतर होणारा सामना असेल टीम स्पंदन विरुद्ध शिवनेरी वॉरियर्स या दोन संघांदरम्यान. टॉस जिंकला होता या स्पंदन टीमनं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तर शिवनेरी वॉरियर्स टीमला फलंदाजी करण्यासाठी त्यांनी निमंत्रित केलेला आहे. यानंतर तो सामना आपल्याला बघायचा आहे. तर जाऊ मैदानामध्ये. सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर प्रसाद. याचबरोबर पहिला चेंडू बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल ड्रॉप. खरं तर शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती. अगदी जजमेंट देखील केलं होतं बा. बॉल खाली प्रॉपर आपण पाहतोय अगदीच स्पेस करत, परंतु ड्रॉप झालाय शेवटच्या क्षणी. मात्र चेंडू हातामधून बाउन्स झाला. दरम्यान जीवदान, पहिल्या चेंडूवरती जीवदान मिळाले. यावेळेस बॅकफुटवरती जात पुल करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक दरम्यान चेंडूवरती असेल. एक सिंगल मिळेल. धावफलक 2 धावा. राहुरी रॉयल्स टीमची बॅटिंग स्ट्रेंथ जर बघितलं आपण प्रचंड तगडे, एक मोठी फौज त्यांच्याकडे आहे फलंदाजीची बा. त्यामुळे या धावा त्यांच्यासाठी फार मोठ्या नाहीत, परंतु त्यासाठी कोपरगाव संघाला मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, झिजावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. यावेळेस मात्र डॉक्टर वैभव दरम्यान पुन्हा एकदा थोडं शपल होत बॅकफुटवरती खेळण्याचा प्रयत्न, परंतु बीट केले गोलंदाज प्रसाद. अतिशय सुंदर नेटकं देखणं आयोजन स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र डॉक्टर वैभव रिव्हर्सचा खणखणीत चौकार. वैभव यांच्या आणि त्या प्रकारे पाहतो आपण जो चौकार खेळला गेला. यानंतर पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, परंतु फारसा लवकर बॅटवरती आलेला चेंडू. त्यावेळेस मात्र गोलंदाजानं ओळखलं डॉक्टर प्रसाद की पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळं काहीसं व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये बघायला मिळालं. थोडासा टप्प्यामध्ये बदल इथं निश्चितपणे बघायला मिळाला. पुढे टाकला आणि दरम्यानच्या एका दरम्यान धावफलकावरती पाहतो आपण 7 धावा राहुरी रॉयल्स. खरं तर एकाच जिल्ह्यामधील असलेले दोन संघ आज एकमेकांच्या विरोधामध्ये आपण पाहतो. या बरोबर बिग हिट केलाय. सरळ चेंडू आउट ऑफ द पार्क, खणखणीत षटकार. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. धावफलकावरती आल्यात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा. 36 चेंडू आणि 36 अशा प्रकारचं समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. डॉक्टर गणेश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. याच बरोबर बिग हिट, खणखणीत फटका, 4 रन, चौकार.
समाचार डॉक्टर वैभव यांनी घेतलाय. दरम्यान चौकार आणि धावफलकावरती 17 धावा. यावेळेस उंच आकाशामध्ये 1-2 क्षेत्ररक्षक आणि कमालीचा झेल आपण पाहतोय स्वतःच्या फलंदाजीमध्ये. बॉलर्स नेम डॉक्टर गणेश वाणी गोलंदाजी मार्गवरती पहिल्या चेंडूवरती चौकार आला. वैभव यांच्या बॅटमधून त्यानंतर पाहतो आपण विकेट्स आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर प्रकाश टाकतायत. हो काय कमालीचा एफर्ट्स परंतु बघावं लागेल. दरम्यान चौकार 4 धावा. फ्री हिटची संधी असेल. पाहायचे फ्री हिट बॉल. यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सिंगल मिळेल. तिथे एक धाव. फ्री हिट बॉलवरती सिंगल मिळाली. 31 धावा राहुरी रॉयल्स. विजयाचं समीकरण जर बघितलं आपण 31 चेंडू आणि 18 अशा प्रकारचं समीकरण समोर असणार आहे. जी चर्चा खरं तर आपण सुरुवातीला केली होती की राहुरी रॉयल्स संघाकडे मोठी बॅटिंग स्ट्रेंथ आहे आणि त्यामुळे त्यांच्या समोर एक मोठ्या प्रकारचं धावफलक उभं करणं आवश्यक असणं फार गरजेचं होतं. परंतु प्रतिस्पर्धी संघ मात्र फारशी मोठी काही मजल मारू शकला नाही. त्यामुळं त्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय एक मजबूत सुरुवात की 2 षटकामध्ये पॉवर प्लेच्या एक फलंदाज जरी बाद झाला असला तरी 31 धावा एक चांगली सुरुवात आपण पाहतोय राहुरी रॉयल्स संघाची आपल्याला पाहायला मिळते. 30 चेंडू आणि 18 अशा प्रकारचं समीकरण आता पुढे असणार आहे. षटक क्रमांक 3ची सुरुवात गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण डॉक्टर विनय गिडगे. दरम्यान डॉक्टर प्रकाश पवार यावेळेस स्ट्राईक रेटला सामना करण्यासाठी सज्ज असणार आहेत. यावेळेस स्टेप आउट करत पुढे सरसावत प्रहार केलाय डॉक्टर प्रकाश पवार. षटकार.
कमालीची वेगवान वाढ. डॉक्टर प्रकाश पुन्हा एकदा प्रकाशा पाठोपाठ पुढचा प्रकाश षटकार. अठ्ठावीस चेंडू आणि 6 धावा. मी खरं तर सुरुवातीलाच आपण हे प्रेडिक्शन केलं. एका बाजूनं एक मोठी बॅटिंग स्ट्रेंथ असलेला संघ, त्यांच्या समोर या धावा. याच बरोबर हा विजयी सलगचा ओळीनं तिसरा षटकार. डॉक्टर प्रकाश